दिघ्यामधल्या अनधिकृत इमारतींच्या पाडकामांना 31 जुलैपर्यंत देण्यात आलेली स्थगिती ही केवळ एका इमारतीसाठी असल्याचं समोर आलंय। आज मोरेश्वर आणि भगवती या दोन इमारतींना आज कोर्टाच्या रिसिव्हरनी नोटिसा बजावल्यानंतर ही बाब लक्षात आली। त्यामुळे आता प्रत्येक इमारतीची पाडकामाला स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टात स्वतंत्र याचिका दाखल करावी लागणार आहे। यामुळे रहिवासी भयभीत झाले असून सरकारने आपली घोर फसवणूक केल्याची त्यांची भावना झाली। 15 तारखेला सुप्रीम कोर्टाने पाडकामाला स्थगिती दिल्यानंतर दिघावासियांना काहीसा दिलासा मिळालाय असं वाटत होतं। ती आधीच रिकाम्या करण्यात आल्यात। त्यामुळे या 3 इमारती वगळता उर्वरित 15 इमारतींमधल्या रहिवाशांना स्वतंत्रपणे सुप्रीम कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। त्यात मोरेश्वर आणि भगवती या इमारतींनी 7 दिवसात स्थगिती न मिळवल्यास त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार आहे। डोक्यावर पाऊस कोसळतोय, मुलांच्या शाळा सुरू झाल्यात, अशा स्थितीत घरं रिकामी करून जायचं कुठे याची चिंता आता येथील रहिवाशांना लागली आहे। ही लढाई जवळपास 1 वर्ष चालली आहे आणि काही दिवसापूर्वीच 31 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाने स्टे दिला अशी बातमी आली आणि सर्व दिघावासियांना एक प्रकारची राहत मिळाली। यावर सरकारने आम्ही करून दाखवलो असं टेंबा मिरवला, परंतु खरी हकीकत हळूहळू समोर येऊ लागली। काही दिवसात समजलं का फक्त पांडुरंग इमारती आहेत तिलाच स्टे आहे, बाकीच्या इमारतींना स्टे नाही आहे आणि बाकीच्या इमारतींना आता सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे असं सत्य समोर येत आहे। त्यामुळे दिघावासियांच्या तोंडावरचं हसू परत गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता दिघावासी पूर्ण चिंतेत आहेत, कारण की जी राहत मिळाली होती ती खोटी राहत होती। सरकारने जो दिलासा दिला होता तो खोटा दिलासा दिला होता आणि पुन्हा आता दिघावासी टेन्शनमध्ये आहेत आणि राहतं घर आपलं हक्काचं घर जात आहे। त्यामुळे दिघावासी प्रचंड नाराज आहेत, दुःखात आहेत। प्रत्येकाला आता सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे आणि सुप्रीम कोर्टाचा खर्च परवडेल का नाही हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे दिघावासी एक मोठ्या चिंतेत आहेत। सरकारने म्हटलं होतं का 31 जुलैचा जो स्टे मिळाला होता त्या स्टेमध्ये आम्ही त्याच्यात एक पॉलिसी आणू, पण तो स्टे फक्त पांडुरंग इमारतीने मिळाला होता। आपला जेव्हा सांगण्यात आलं की 31 जुलैपर्यंत स्टे आहे, राहत आहे, 31 जुलै पॉलिसी आणू सरकारकडनं सांगण्यात आलं। सरकारचे अधिकारी इथे होते, म्हणजे तुमचे खासदार होते, सर्व होते, पण नंतर हळूहळू समोर आलं काही फक्त पांडुरंग बिल्डिंगसाठी आहे। आता काय कंडिशन? आम्हाला तेच वाटतं सुप्रीम कोर्ट फक्त एका बिल्डिंगसाठी कसा न्याय देऊ शकतं, कसा निर्णय देऊ शकतं। चाललेला आहे ते पूर्ण दिघ्याचा प्रश्न चाललेला आहे आणि जो निकाल दिलेला तो फक्त पांडुरंग इमारतीसाठी। असा निर्णय का मिळतोय आम्हाला आणि आम्ही काय पाप केलेलं आहे? आणि मंदा म्हात्रे मॅडम आणि सगळेच खासदार सगळेच बोललेत की आम्हाला न्याय मिळेल। आता आम्हाला फक्त 7 दिवसाची परत नोटीस दिली आहे की 7 दिवसात तुम्ही घर खाली करायचं। सुप्रीम कोर्टाचा पण आम्हाला निकाल नाही आहे ना, काही नाही। आम्हाला हायकोर्टाने पण सांगितलेलं आम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत हे स्थगिती मिळालेली, तरी पण आम्हाला नोटीस आल्या की तुम्ही आता फक्त 7 दिवस राहिले, 30 दिवसात तुम्ही 30 तारखेपर्यंत घरं खाली करायची आहेत म्हणून। मग आम्ही बघायचं कोणाकडे आणि ऐकायचं कोणाचं? हायकोर्टाने त्या दिवशी सांगितलं की स्थगिती भेटलेली आहे, 30 जुलैपर्यंत स्थगिती भेटलेली आहे आणि परत नोटिसा चालू झाल्या। मग आम्ही ऐकायचं कोणाचं, कशावर म्हणजे विश्वास ठेवायचा की आम्हाला स्थगिती? पूर्ण न्यूजमध्ये होतं, पेपरमध्ये होतं की स्थगिती भेटली 30 जुलैपर्यंत आणि काय नाही, नोटिसा चालू झाल्या घरं खाली करा म्हणून। मग आम्ही करणार काय आता? आम्ही गोरगरीब सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकत नाही, आम्हाला खर्च परवडत नाही। तर मग सरकारला एवढीच माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर नवीन धोरण आणून आम्हाला गरिबाला न्याय द्यावा। आता असंच आम्ही मानतो का सरकार आमच्या गरिबाचं नाही राहिलं आणि गरिबाचा वाली आहेच नाही या जगात असं वाटते आम्हाला। कारण तर सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची अजिबात म्हणजे ऐपतच नाही। मुख्यमंत्री साहेब, मी जास्त बोलणार नाही, माझं म्हणणं एवढंच आहे का तुम्हाला धोरण आणायचं आहे तर तुम्ही कोर्टाला एवढं लेखी द्या की बाबा आमचं धोरण येईपर्यंत तरी कुठल्याही बिल्डिंगला कुठल्याही घराला म्हणजे धोका होऊ नये, कारवाई होऊ नये। अनधिकृत बांधकामांच्या सोबतीलाही कोणी नाही आहे, परंतु ह्या रहिवाशांना मधला रस्ता काढणं गरजेचं आहे। एक माणुसकीच्या नात्याने त्यांना एक साथ देणं गरजेचं आहे। एक योजना राबवणं किंवा त्यातल्या त्यात मधला रस्ता काढून यांची घरं पुन्हा देणं किंवा त्यांना कुठली तरी पर्यायी व्यवस्था देणं हा एक सरकारचा मोठा एक धोरण आहे। ते धोरण आणणं खरंच गरजेचं आहे आणि अशीच अपेक्षा दिघावासिया करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीला 4 दिवसात 227 झाडं कोसळण्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडं कोसळू नयेत यासाठी बीएमसी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करते, तरीही झाडं कोसळण्याचं प्रमाण वाढतच आहे। यंदा पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका कोसळलेल्या काही झाडांचं पुनर्रोपण करणार आहे। मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर जोराच्या वाऱ्यामुळे 4 दिवसात सुमारे 227 झाडं कोसळल्याच्या तक्रारी बीएमसीला प्राप्त झाल्यात। 2008च्या वृक्षगणनेनुसार मुंबईत 19,17,000 झाडं आहेत। यामध्ये दुर्मिळ वृक्षांचं प्रमाणही मोठं आहे। पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी पालिका दरवर्षी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करते, तरीही शहरात झाडं कोसळतच आहेत।
यंदा या कोसळलेल्या झाडांपैकी शक्य असलेल्या झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे. काही झाडं तोडली गेल्यानंतर त्याची मुळं शाबूत असतात, जी पुन्हा आपण त्यांना पुनर्रोपित करू शकतो. अशा झाडांची, जी काही झाडं म्हणजे खूप रेअर असतात, आपल्याला मिळत नाहीत, अशा झाडांचं आम्ही पुनर्रोपणसुद्धा करत आहोत. मुंबईत झाडं कोसळण्याबरोबरच प्रकल्प बांधकामात अडचण ठरणारी शेकडो झाडं देखील पाडली जात आहेत. फुटपाथवर असलेल्या झाडांच्या बुंध्यांपर्यंत काँक्रिटीकरण केल्यामुळं झाडांची ताकद कमी होते. तसंच वारंवार रस्त्याच्या कडेला गटारे, नाले, टेलिफोन, केबलसाठी जमीन खोदली जात असल्यामुळं झाडांची मुळं देखील सैल होत आहेत. काही ठिकाणी तर अडथळा ठरणारे झाड काढण्यासाठी त्यांच्या बुंध्यात केमिकल ओतण्याचे प्रकारही समोर आलेत. पालिकेकडून झाडांची निगा राखली जात नाही. या सर्व कारणांमुळं झाडं कोसळण्याचं प्रमाणही वाढतंय. हमारे जितने गार्डन डिपार्टमेंट के अधिकारी यही सब पैसा कमाने में लगे हुए हैं, बिल्डरों के दलाली के जैसा काम करते हैं लोग, लेकिन झाड़ कोई वोट दे नहीं सकते, इसलिए किसी के ऊपर इनके ऊपर ध्यान नहीं है. और मैं कहना चाहूँगा कि मुंबई का गार्डन डिपार्टमेंट आज ऐसा हो गया है कि सिर्फ उसको झाड़ों को कटवा कर पैसे कमाना यही ध्यान में है. विविध कारणांमुळं मुंबईतील झाडांचं प्रमाण कमी होतंय एवढं मात्र नक्की. यासाठी आता मुंबईकरांनीच पुढे येऊन ही हिरवाई वाचवण्याची गरज आहे. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्याचं हायकोर्टानं मनपाला फटकारलंय. नवीन बांधकामांवर पुन्हा एकदा बंदी आणू असा सज्जड दम भरल्याने महानगरपालिका प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. तर स्थानिक नागरिकांनी या महापालिकेलाच बरखास्त करायला हवं असंच जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा एकदा घनकचऱ्याच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं फटकारल्यानंतर कल्याणमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. वर्षभरापूर्वी घातलेली नवीन बांधकामांवरील बंदी न्यायालयानं नुकतीच उठवल्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होतं. मात्र अद्याप महापालिकेकडून काही ठोस उपाय न झाल्यामुळे हायकोर्टाने ताशेरे ओढत पुन्हा एकदा बांधकामांवर बंदी घालण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक चांगलेच धास्तावले असून त्यांनी कोर्टाला विचार करण्याची विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, त्यांचा सन्मान करतो, परंतु त्यांच्या मागे जो होणारं नुकसान आहे, त्याच्या मागे ज्या व्यावसायिकांना म्हणा, त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना म्हणा, त्या ठिकाणी अवलंबून असलेल्या 126 संस्थांना म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षामध्ये. आणि जर असं पुन्हा काही घडलं तर या कल्याणचा विकास पुढचे 5 वर्ष मागे जाईल असं आम्हाला पूर्णपणे वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने जर विकास घडवायचा असेल तर महापालिकेची ही खरी जबाबदारी आहे. याच्याशी बांधकाम व्यावसायिकांचा खऱ्या अर्थाने कुठलाही संबंध येत नाही. स्थानिकांनी सुद्धा याबाबतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आयुक्तांनी याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा जर हायकोर्टाचं समाधान होत नसेल तर अशी महापालिका बरखास्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. जर यांना डम्पिंग ग्राउंड हलवण्याचं यांच्याकडे काहीही पद्धत नसेल तर जे करते उच्च न्यायालय हे खूप योग्य निर्णय घेत आहे. पण नाही तर जर यांच्याकडनं काम करण्याची वृत्ती नसेल तर या लोकांनी महापालिका बरखास्त करावी आणि घरी बसावं. अतिशय जटिल आणि आमच्यासाठी मोठी जखम आहे. पण महानगरपालिकेतर्फे यावर फक्त किरकोळ मलमपट्टी करण्याचा प्रकार जो सुरू आहे तो त्यांनी थांबवावा. स्वतः उच्च न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी इंजेक्शन महानगरपालिकेला दिलेला आहे, त्याचा अवमान करू नये आणि या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढावा आणि आमची जखम बरी करावी. कोर्टाचा अवमान करत असतील हे लोक महानगरपालिकेवाले तर सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम बंद न करता जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ती बरखास्त करण्यात यावी. महापालिकेने मात्र यावर तोडगा काढल्याचं सांगत सर्व प्रश्न निकालात काढण्यास थोडा अवधी लागेल अशी माहिती दिली आहे. विल्हेवाट लावायची कचऱ्याची त्या प्रयत्न चालू आहेत आणि जोरदार प्रयत्न चालू आहेत की अशी ही गोष्ट नाही की आपण 1-2 महिन्यात ती संपू शकतो. कमीत कमी तिला 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्याबद्दल आमची प्रचंड मेहनत आणि प्रचंड याच्यात चालू आहे कारभार, त्याच्याबद्दल वाद नाही. माझी विनंती आहे कोर्टाला की आम्हाला तुम्ही संधी द्यावी की 1-1.5 वर्षाच्या कालावधीत आम्ही नक्कीच हा घनकचऱ्याचा प्रश्न सोडवला जाईल असं आम्ही विनंती करतो कोर्टाला. केडीएमसीनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करण्याची हमी हायकोर्टाला दिली होती. यावर समाधान व्यक्त करत कोर्टानं केडीएमसीला तुर्तास नवीन बांधकामाकरता परवानगी दिली होती. दरम्यान केडीएमसीनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत नेमकं काय केलं ते प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. आता 13 जुलै रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण. ठाणे मध्यवर्तीय कारागृहातील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिलं. ठाणे मध्यवर्ती कारागृहाची डागडुजी करून रंगरंगोटी करणे, गळक्या छपरांची दुरुस्ती करण्याचे तातडीचे आदेश शिंदे यांनी दिले. कारागृहातील मोकळ्या मैदानात कैद्यांसाठी ओपन जिमची आवश्यकता असून त्यासंबंधी लवकरच क्रीडा विभागासोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समितीतर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी योग प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कैद्यांना प्रमाणपत्रांचं वाटप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. कारागृहातील बॅरक दुरुस्त झाले आहेत, पंखे कमी आहेत, टीव्ही जुने झालेत, नादुरुस्त आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठी व्हेंटिलेशन, पंखे तसंच टीव्ही बसवण्यात येतील असं शिंदे यांनी सांगितलं. जेलमध्ये ज्या काही त्रुटी आहेत तिथे काही डागडुजी असेल, रंगरंगोटी आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी पंख्यांची आवश्यकता आहे, काही ठिकाणी टी व्हीची आवश्यकता आहे. तर मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुप्रिटेंडेंट त्यांनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि जेणेकरून या सगळ्या त्रुटी कशा दूर करता येतील त्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घालणार आहे. कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी सुंदर त्यांनी बनवले याबद्दल. तसंच बंद्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यामुळे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी अशी आशा व्यक्त केली की त्यांनी की गडकरी रंगायतन येथे एक प्रदर्शनीचा आणि असा एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित करण्याबाबत सूचना दिली व तसं शासनाकडून त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. यानंतर पाहणार आहोत आषाढी वारी संदर्भातल्या काही बातम्या. पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळे गावात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वारकरी आणि दिंड्यांची संख्या वाढली आहे. विठ्ठलाला प्रिय असणारी तुळस आणि पाण्याने भरलेली कळशी डोक्यावर घेऊन महिला शेकडो किलोमीटरचं अंतर पार करतात. एवढं अंतर कापताना या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र अत्यंत दांडगा असतो. विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन हे वारकरी एकामागून एक टप्पे पार करत असतात. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच रिंगण सोहळा रंगतोय. त्यातील पहिले रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली या गावी पार पडलं. लोणारवाडीतील तिसरा मुक्काम झाल्यानंतर वारीने प्रस्थान ठेवले. रिंगण सोहळ्यानंतर वारीचा मुक्काम खंबाळे गावात आहे. चौथ्या मुक्कामानंतर वारी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवणार आहे. त्याला विचारलं आणि बहीण भेटली, तिला म्हणलं तुला यायचं का? म्हणून मला यायचंय. मग आणखीन 4-5 बाया जमा केल्या. आम्ही आलो. खूप आमच्या घरच्यांना खूप आनंद झाला. आई मुलांना सुनाला खूप आनंद झाला आणि मला खूप आनंद झाला दिंडीमध्ये आले तर. पाऊस नाहीये, चाललो मग आता घरी आहे, सुना मुलं नातवंड सगळे घरी, सगळं कुटुंब आहे घरी. चाललो आता. जर आता आपण पाहिलं तर 21व्या शतकात महिलांची असणारी जी वाटचाल आहे, जी महिलांची असणारी जी वारीबरोबर वाटचाल ही अनेक प्रमाणात जर आपण बघितलं तर ती वाढलेली आहे. महिलांची संख्या वाढली आहे. महिलांच्या डोक्यावर तुळस असते, कळस असतो आणि ही तुळस आणि कळस घेऊन या महिला माऊलींबरोबर, निवृत्तीनाथांबरोबर, तुकोबांबरोबर पंढरपूरपर्यंत जात असतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.